जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मस्त आंबट गोड चटपटीत कैरीचं पन्ह करणार आहे। कच्च्या कैरीचे खूप सारे पदार्थ करता येतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारं आंबट गोड मस्त चटपटीत कैरीचं पन्ह। कैरी स्वच्छ धुवून घ्यायची। गॅसची बचत होण्यासाठी मी कुकरला वरण भाताबरोबर कैरी पाणी न टाकता वाफवून घेतली। कुकरच्या तळाशी टाकलेल्या पाण्याच्या वाफेवरच कैरी छान नरम झाली आहे। कुकरला 2 शिट्टी काढून घ्यायची। वरण भाताबरोबरच कैरी पण छान शिजली आहे। वाफवलेल्या कैऱ्या गार झाल्या आहेत। कैरीचं असं देठ काढून घ्यायचं, अशी साल काढून घ्यायची। यामध्ये थोडं पाणी टाकून हाताने गर काढून घ्यायचा। सालीचा पण असा निघेल तेवढा गर काढून घ्यायचा। वाफेवर कैरी छान शिजली आहे। हा निघालेला गर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। घट्टसर गर तयार झाला आहे। यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं। गुळाचं पन्ह करणार आहे। कैरी खूप आंबट नव्हती। 4 कैरीसाठी मी पाऊण वाटी गूळ घेत आहे। गूळ विरघळून घ्यायचा। गूळ बारीक करूनच घ्यायचा। यामध्ये अर्धी वाटी पाणी। गूळ बारीक केल्यामुळे पाण्यामध्ये लवकर विरघळतो। पन्ह उकळून घ्यायचा आहे। एका भांड्यात कैरीचा गर, ज्या भांड्यात गर काढला होता त्यात थोडं पाणी टाकून तेही यात टाकायचं। यामध्ये गुळाचं पाणी, हे पाणी गाळून घ्यायचं आहे। गुळामध्ये बारीक बारीक खडे असतात। गूळ आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा। यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करायचं। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा। यामध्ये लहान चमचा जिरे पावडर, जिरं भाजून घेऊन नंतर पावडर केलेली आहे। लहान अर्धा चमचा काळं मीठ मिक्स करून घ्यायचं। पन्ह 2 मिनिट उकळून घ्यायचं आहे। छान उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम बंद करते। हे बाहेरच थंड करून घ्यायचं। त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। मस्त चटपटीत पन्ह करण्यासाठी एक मसाला तयार करायचा। मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी सुकलेला पुदिना मी 2 दिवस फॅनखाली सुकवून घेतला। यामध्ये लहान 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, पाव चमचा साधं मीठ, हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं। चटपटीत पन्ह मसाला तयार आहे। 1 तास पन्ह मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। उन्हाळ्यामध्ये थंडगार पन्ह, यावर घरी तयार केलेला पन्ह मसाला मिक्स करून घ्यायचं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारं मस्त चटपटीत आंबट गोड गुळाचं पन्ह तयार आहे। करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।